तर आज आपण सूतशेखर रस या औषधी कल्पाच्या घटक द्रव्यांची ट्रिक पाहूयात. याचा संदर्भ ग्रंथ आहे योगरत्नाकर आम्लपित्त रोगाधिकार. तर याची ट्रिक अशी बनते, काजल का सूत बिलू वटके नीचे 3-4 दिन से शंख बजा रहा है. आता काजलमध्ये काय येणार, शुद्ध पारद आणि शुद्ध गंधक. सूत, मग स पासून एक शब्द बनणार, त पासून एक, स पासून बनणार स्वर्णभस्म, त पासून बनणार ताम्रभस्म. त्यानंतर बिलू, बिलू म्हणजेच इथं घेणार बिल्वगर्भ, म्हणजे त्याची बिलवाची मज्जा घेणार. वटके नीचे म्हटल्यावर व पासून शुद्ध वत्सनापचूर्ण आणि ट पासून शुद्ध टंकन. आता 3-4, तर 3 पासून येणार त्रिकटू आणि 4 पासून येणार चतुर्जात. त्रिकटू तुम्हाला तर माहीतच आहे, शुंठ, मरीच आणि पिंपळी. आणि चतुर्जातमध्ये येणार त्वक, एला, तेजपत्र आणि नागकेशर. आता टासला काय होतं, शंख आणि बजा रहा आहे. शंखपासून येणार शंखभस्म आणि हा करचूर एक शब्द तुम्ही एक्स्ट्रा लक्षात ठेवा. भावनाद्रव्य काय आहे, तर भृंगराज स्वरसाची भावना. यामध्ये MCQ मध्ये विचारू शकतात की भृंगराज सूतशेखर रसासाठी कोणत्या द्रव्याची भावना आहे, किंवा भृंगराज स्वरसाची भावना हे कोणत्या कोणत्या औषधी कल्पांसाठी वापरली जाते. तर अशी आपली ही ट्रिक बनते. काजल का सूत बिलू वटके नीचे 3-4 दिन से शंख बजा रहा है, म्हणजेच काय, शुद्ध पारद, गंधक, शुद्ध गंधक, स्वर्णभस्म, ताम्रभस्म, बिल्वगर्भ मज्जा, शुद्ध वत्सनापचूर्ण, शुद्ध टंकन, त्रिकटू म्हणजे शुंठ, मरीच, पिंपळी, चतुर्जात म्हणजे त्वक, एला, तेजपत्र, नागकेशर, शंखभस्म आणि करचूर. आणि भावनाद्रव्यांसाठी भृंगराज रसाची भावना. आणि प्रत्येकी याचं प्रमाण किती येणार आहे, तर 1, म्हणजे शुद्ध पारकपासून ते करचूरपर्यंत प्रत्येकाचं प्रमाण किती येणार आहे, तर 1 येणार आहे. अशी आपली सूतशेखर रसाची ट्रिक बनते.